हाय, मी आज खूप छान, खूप सुंदर आणि सर्व माझ्या मैत्रिणींना आवडता विषय घेऊन आले आहे. तो म्हणजे आपली लाडकी बहीण योजना. या विषयावरती मी थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. खूप मोठी आणि खूप छान आणि तुमच्या फायद्याची ही मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि पूर्ण व्हिडिओ आपला पहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप असे मी नंबर्स देणार आहे, की ते तुम्हाला नंबर्स खूप जास्त फायद्याचे ठरतील. काल आपला 3 नोव्हेंबरला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला. त्यामुळे सगळ्या महिला खूप खुश आहेत, आनंदी आहेत. अरे 1,500 आले आणि सर्व महिलांनी के-वाय-सी केली होती. त्यामुळे खूप मोठा प्रश्न होता आपल्या बहिणींना, आपल्या मैत्रिणींना, की मी के-वाय-सी केली, मग मला हप्ता येणार का? आता माझा हप्ता आला नाही. ऑक्टोबर महिन्याचा काल 3 नोव्हेंबरला आपल्या बऱ्यापैकी सर्व मैत्रिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते आपल्या खात्यात जमा झाले आहेत. मग ते चेक कसं करायचं? आपल्या बऱ्याचशाच मैत्रिणींना माहिती नाही आहे याचे नंबर. त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप 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 स्वागत. अ, हा माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तुमच्या खूप आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. खूप छान आहे. अगदी कमी वेळेचा आहे. थोडक्यात मी माहिती सांगितली आहे. तुम्हाला जो नंबर हवा होता म्हणजे तुमचा बॅलन्स चेक करायसाठी आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींना हा नंबर माहिती नाही आहे. त्यामुळं मी अगदी थोड्याच वेळात पुढं तुम्हाला हा नंबर सांगणार आहे, की तुम्ही घरच्या घरी तुमचा बॅलन्स तुमचे पैसे आले का नाही ते चेक करू शकता. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. काल होते 3 नोव्हेंबर. आपला गेल्या ऑक्टोबर महिन्यातला हप्ता बऱ्याचशाच महिलांचा, बऱ्यापैकी महिलांचा काल 3 नोव्हेंबरला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आपल्या सर्व महिलांच्या, बऱ्याचशाच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. मग महिलांना खूप सारे प्रश्न पडले आहेत, की आम्ही के-वाय-सी केली आहे, मग आम्हाला हप्ता जमा होणार का? किंवा बऱ्याचशाच महिलांचा असाही प्रश्न आहे, की आम्ही के-वाय-सी केली नाही, तर आमचे पैसे जमा झालेत का? बऱ्यापैकी सर्व महिलांचे पैसे आपल्या अकाउंटवरती जमा झाले आहेत. के-वाय-सीचा मोठा प्रश्न असा होता, की बऱ्याचशाच महिलांनी के-वाय-सी केलेली नाही आहे. तरीही त्यांना पैसे जमा झालेत, पण आत्ता 18 ते 20 तारीख शेवटची दिली आहे कदाचित आणि त्यामुळं आपल्याला के-वाय-सी करणं सर्वांना खूप गरजेचं आहे. आपण जरी के-वाय-सी केली तरीही आपले पैसे खात्यात जमा होतील किंवा नाही आणि जरी आपण के-वाय-सी केली नाही तरीही आपले पैसे कायमचेच बंद होतील. जर ते जमा होणार असले तरीही ते आपले जर आपण के-वाय-सी केली नाही तर आपले पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळं आपल्याला दोन्ही बाजूने के-वाय-सी करणे हे फार म्हणजे फार गरजेचं आहे. चला तर मग आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयावर. तुम्हाला प्रश्न पडतोय की अ, आता आपला हप्ता जमा झालाय का नाही? अशा बऱ्याचशाच महिला आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा बॅलन्स पैसे आलेले त्याचा मेसेज येत नाही. अशा खूप साऱ्या महिला आहेत की म्हणजे कधीच त्यांना जेव्हापासून योजना ही चालू झाली आहे तेव्हापासून त्यांना मेसेजच येत नाही. मग तुम्ही चेक कसं करणार? प्रत्येक वेळी आपण तर बँकेत जाऊ शकत नाही किंवा आपण बँकेत जाऊन चेक करू शकत नाही. तेवढा वेळही महिलांना नसतो बँकेत जायला आणि बँकेत तर फार गर्दी असते. मग तुम्ही चेक कसं करणार? हा एक महिलांच्या समोर खूप मोठा असा प्रश्न आहे. त्यामुळं तो अगदी मी सोप्पा करणार आहे. आपल्या मैत्रिणींचे किंवा आपल्या घरातल्या सासूबाईंचे म्हणा किंवा आपल्या नंदूबाईंचे, आपल्या जाऊबाईंचे असे सर्वांचे पैसे आले आणि आपल्याला मेसेजच आला नाही, की आपले पैसे आलेत का नाही. आपल्याला किती टेन्शन असतं हो, की माझे पैसे आलेत का नाही, माझे पैसे आलेत का नाही. याचा आपण सतत विचार करत असतो. पण बघायचं कुठं बँकेत जायचं तर बँकेत तर खूप गर्दी असते. खूप आपल्याला कामातनं वेळही मिळत नाही तेवढा आणि जर महिन्याला आपण बँकेत जाऊ शकतो का? मग अगदी घरच्या घरी सोप्पा पर्याय आहे. जर तुमचं अकाउंट पोस्ट खात्यामध्ये पोस्टात जर असेल, तर तो नंबर मी तुम्हाला सांगणार आहे. तो नंबर तुम्ही डायल करून फक्त एका सेकंदाच्या आतच तो फोन कट होतो. तो फोन कट झाला, की तुम्हाला लगेचच तुमचं बॅलन्स किती आहे ते समजतं. जर आपला बॅलन्स वाढला असेल, तर आपण समजायचं की आपला
आपले लाडके बहिणीचे पैसे आले आहेत आणि जर आपला बॅलन्स गेल्या महिन्यात होता तेवढाच असेल तर समजून जायचं की आपल्या लाडके बहिणीचे पैसे आलेले नाहीत. कधी-कधी महिलांना काय होतं, बऱ्याचशाच महिलांना काल पैसे आले होते म्हणजे 3 नोव्हेंबरला आणि बऱ्याचशाच महिलांना आज आले आहेत 4 नोव्हेंबरला. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता आला आहे. मग असं पण होतं कधी-कधी पटकन पैसे सगळ्यांचे एकत्रित येत नाहीत. थोडा काळ वेळ जातो. कुणाचे रात्रीचे येतात, कुणाचे दिवसाचे येतात, कुणाचे सकाळचे येतात. म्हणजे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे प्रत्येकाच्या सोयीनुसार येतात. आणि कसं होतं, की बऱ्यापैकी महिलांचे जे आत्ता अकाउंट आहेत ते पोस्टातच आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांच्यासाठी, महिलांच्यासाठी, माझ्या मैत्रिणींच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला जो जुना नंबर होता तो ही तुम्हाला मी सांगणार आहे. आता तो नंबर पूर्णपणे बंद आहे आणि नवीन नंबर त्यांनी एक दिला आहे, तो चालू आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचा बॅलन्स चेक करू शकता. लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्यासाठी खूप म्हणजे महिन्याच्या महिन्याला 1,500 तरी येतात. तेही महिलांना खूप खूप म्हणजे त्याचा फायदा होतो आणि महिला तर वाटच बघत असतात, की माझा हप्ता कधी येतोय, माझा हप्ता कधी येतोय आणि एखाद्या मैत्रिणीचा आला आणि आपला आला नाही, तर आपल्याला तर टेन्शनच येतं. अरे बापरे! माझा का आला नाही, माझा का आला नाही? असं सततचा विचार सर्वांचाच चालू असतो. आणि ते जर पैसे आले नाहीत, कधी-कधी पैसे येतात, पण त्याचा मेसेज येत नाही. मेसेज आला नाही म्हटल्यानंतर तर खूपच मग टेन्शन. मला मेसेज आला नाही, मला मेसेज आला नाही. मग आता आपली अगदी घरच्या घरी आपण आपला बॅलन्स चेक करू शकतो. माझ्याकडं फक्त आपलं जर तुमचं जर पोस्ट खात्यात जर हे असेल, अकाउंट असेल, तरच हा नंबर त्याच्यासाठी चालू शकतो. जर तुमचा जिल्हा मध्यवर्तीमध्ये अकाउंट असेल किंवा महाराष्ट्र बँकेतमध्ये अकाउंट असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही बँकेत, सरकारी बँकेत अकाउंट असेल, तर त्याचा नंबर काय माझ्याकडे नाही आहे किंवा हा नंबर त्याच्यासाठी चालणार नाही. जर तुमचं पोस्ट खात्यातच अकाउंट असेल, तरच हा नंबर चालेल. मी तुम्हाला आता पहिल्यांदा जुना नंबर सांगते. गेल्या वर्षी जो आत्ता आपल्याकडे चालू होता तो, ज्याच्यावरती आम्ही कॉल करायचो तो. जुना नंबर होता तो मी आता तोंडीही सांगते आणि इतर टाईप करूनही मी तुम्हाला दाखवेन. तो जुना नंबर आहे 77 99 0 22 509. हा जुना नंबर आहे, लक्षात घ्या. पोस्ट खात्याचा हा जुना नंबर आहे, तो आत्ता बंद पडला आहे. मग तुमच्याकडे जर हा नंबर असेल तर तो तुमच्या मोबाईल लिस्टमधून डिलीट करून टाका. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपल्याला असं वाटतं की हा नंबर चालू होईल किंवा चालू असेल म्हणून आपण याच नंबरवर बऱ्याच वेळा, मीही अगदी खूप वेळा कॉल केला आहे, पण हा नंबर काही लागत नाही आहे आता. त्यामुळे मी पोस्टात जाऊन आता स्वतः जाऊन नवीन नंबर घेऊन आले. तोही मी तुम्हाला सांगते. आत्ता मी जो चालू नंबर आहे तो तुम्हाला तोंडीही सांगणार आहे आणि माझ्या शेजारी हा डायलही करणार आहे. तोही तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. अगदी सविस्तर किंवा तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि लक्षात घ्या की हा पोस्ट ऑफिसचा नंबर आहे, दुसऱ्या कुठल्याही बँकेचा नंबर नाही आहे. याच्यावरती फक्त आपण एक कॉल करायचा. कॉल केला की फोन लागतो, आपल्याकडं 00 पडतं, टायमिंग पडतं. टायमिंग पडलं की तिकडून फोन कट होतो. फोन कट झाला की म्हणजे फोन कट होताच आपल्याला मेसेज येतो, आपल्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत, आपला बॅलन्स किती आहे तो. मग तुम्हाला मी आत्ता पोस्ट खात्याचा नवीन नंबर सांगते. तुमचं जर पोस्टात जर खातं असेल, दुसऱ्या कोणत्याही बँकेत लाडकी बहीण योजनेचं खातं नसेल आणि पोस्टात जर खातं असेल, तर हा नंबर तुम्हाला फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. तो तुम्ही सेव्ह करून घ्या. याच्या अगोदर जो मी नंबर सांगितला होता, तो जुना पोस्टाचा नंबर होता. गफलत व्हायला नको म्हणून मी 3 ते 4 वेळा सांगते. आत्ता आपण चालू नंबर सांगतोय 99 10 22 33 98. हा नंबर आत्ताचा आपला चालू नंबर आहे पोस्ट खात्याचा. तुमचं कालचा हप्ता जमा झाला आहे का नाही आणि तुमचं जर पोस्टात खातं असेल, तर या नंबरवर तुम्ही कॉल केला, तर तुम्हाला लगेच तुमचा बॅलन्स चेक करता येऊ शकतो. अगदी साधी सोपी पद्धत आहे. फोन केल्यानंतर आपले काहीही पैसे कट होत नाहीत. बऱ्याचशाच महिला म्हणतात, की पैसे कट होतात, पण माझे तर स्वतःचे काही कट होत नाहीत किंवा माझ्या मैत्रिणींचेही कोणाचे कट होत नाहीत. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा बॅलन्स चेक करायचा असेल किंवा तुम्हाला
पैसे जमा झालेत का नाहीत हे बघायचं असेल तर तुम्ही याच्यावरती फोन करू शकता. चला तर मग या नंबरवरती तुम्ही नक्की फोन करून तुमचा कालचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे का नाही ते तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की प्रत्येक वेळी पोस्टात नंबरला उभं राहू का, तिथं पुस्तक देऊ का, तिथं मी चेक करू कधी, प्रत्येक महिन्याला जाऊ कधी, याचा कसलाही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आत्ता तरी सध्याच्या वेळेला हा नंबर जो मी आत्ता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितला आहे 9910 22 33 98 हा नंबर चालू आहे. याच्यावरती तुम्ही कधीही केव्हाही फोन करून आपला बॅलन्स किती आहे, आपली लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का हे तुम्हाला दिसू शकतं, तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कुणाला जर हा नंबर माहिती नसेल तर तुम्ही त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा याच्यातला नंबर तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. अगदी साधी सोपी पद्धत आहे, याला पैसे कट होत नाहीत. त्यामुळं कसलाही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. अगदी कधीही तुम्ही फोन करून आपला बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता. सगळ्यांना आता गडबड झाली असेल की फोन कधी मी करू, कधी चेक करू. आत्ता लगेचही तुम्ही फोन करून तुमचा बॅलन्स किती आहे तो चेक करू शकता. आणि चला तर मग माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. हा विषय तुम्हाला कसा वाटला याच्यावरती मला कमेंट करूनही सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का, हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असाच सपोर्ट करा माझ्या चॅनेलवर.